श्री निसर्गदत्त साधना. मी आहे मध्ये वस्ती करणे. डोळे बंद करा आणि आतील शांतता जाणा. तुम्ही जाणता की तुम्ही येथे बसला आहात. त्या ज्ञानाकडे केवळ लक्ष द्या. केवळ तुमच्या अस्तित्वात असा. मी आहे या कळतेपणातून संपूर्ण विश्व निर्मिले आहे. त्याला पकडून ठेवा. इतर काहीही करू नका. इतर कशातही गुंतू नका. मी आहे या जाणीवेत राहा आणि पुन्हा कधी बुद्धीला चरायला स्वैर सोडू नका. मी आहे ही ज्ञानरूप जाणीव स्वतःबद्दलची माहिती फक्त मी आहेलाच सांगते. मी आहे ही भावना पकडून ठेवा. शरीर संवेदनांना पकडून ठेवून ती स्थिती अशुद्ध करू नका. तुम्हाला बुद्धीमुळे काळजी आहे, पण तुम्ही मी आहेवर सतत श्रद्धा ठेवू शकता. तुम्ही इतर काहीही करू नका. जर तुम्ही बुद्धीचा उपयोग करण्याचा प्रयत्न केलात तर ती घटना तुम्ही चुकवाल. केवळ तिला घडू द्या. कसलेही आढेवेढे न घेता विनाअट तुम्ही मी आहे या ज्ञानात स्थिर व्हा आणि मग तुम्ही व्यक्त झालेले मी आहे पण असाल. केवळ एक व्यक्ती नव्हे. व्यक्त झालेल्या मी आहेपणाच्या स्थितीत तुम्ही काही करण्याचा प्रश्नच उरत नाही, कारण आता तुम्ही केवळ एक व्यक्ती नसताच. तुमचे असणे पण ही पहिली पायरी आहे. मी आहे या ज्ञानाला मिठी मारा आणि ते असा. सहज न जाणता तुमचे असणे पण प्रकटले आहे. जाणतेपणाने तुम्ही हे जाणत नाही की आत्ता मी असणार आहे. केवळ मी आहेपणाच्या निर्मितीनंतर तुम्हाला मी आहे कळते. काहीही न करता मी आहे हे ज्ञान तुम्हाला झालेले आहे. तुम्ही आहात हा ईश्वरभावच आहे. याविषयी पक्की खात्री, श्रद्धा, शौर्य व अफाट धैर्य बाळगा. तुम्हीच देव आहात. मी तुम्हाला तुमच्या आरंभापूर्वीच्या अस्तित्वाबद्दल सूचना देत आहे, पण तुम्हाला तुमच्या मरकट रूपाचीच आवड जास्त आहे. तुम्ही ते रूप, तो आकार सोडायलाच तयार होत नाही. जर तुम्ही माझे स्मरण करू इच्छिता, जर तुमचे माझ्यावर प्रेम आहे, तर हे मी आहे या तत्वाचे स्मरण करा आणि या तत्वाच्या आज्ञेशिवाय किंवा मार्गदर्शनाशिवाय काहीही करू नका. एकदा का तुम्ही जाणले की तुम्ही केवळ मी आहे हे आहात आणि हा बंदिस्त आकार नाही, मग कोणत्याही मुक्तीची गरज नाही. ती जाण ही स्वतःच एक मुक्ती आहे. तुम्ही या मी आहे या ज्ञानाचे योग्य पद्धतीने पालनपोषण केले पाहिजे. मी आहे हे साधन आहे ज्याद्वारे तुम्हाला हे सर्व ज्ञान मिळते. तुम्ही त्या मी आहेची पूजा करा. सर्व भेसळ म्हणजे घाण काढून टाका. कळते पण स्वतःच त्यावर असलेली घाण दाखवून देईल. या मी आहे या ज्ञानापेक्षा हे आकाश देखील शुद्ध नाही.
मी आहेला शरण जा, त्यात स्थिर व्हा. जर तुम्ही तसे केले नाही तर तुमच्या कल्पना तुम्हाला घातक होतील. त्या तुमचा गळा दाबून तुम्हाला मृत्यूकडे नेतील. मी आहे मध्ये वस्ती करा, ही सर्वात सोपी पद्धत आहे. तुम्ही आहात हे तुम्ही जाणता, केवळ तेथे राहा. मी आहे हे ज्ञान सर्व ईश्वर, सर्व ज्ञान व सर्व शक्तीचा उगम आहे. मी आहे या ज्ञानाबरोबर एकरूप असा. हे ज्ञान हेच सचेतनत्वाचा स्रोत स्वतःचं असणे पण आहे. तुम्हाला ती अमूल्य शांती शोधणे केवळ तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही स्वतः खंबीरपणे श्रद्धेने या जाणीवेत स्थिर व्हाल. श्रद्धेने म्हणजे शंकेशिवाय स्थिर, अढळ, अटळ व कधीही न हेलकावे खाणारी अशा प्रकारची श्रद्धा तुमच्या असणेपणात हवी. मी आहे या ज्ञानाचे स्मरण करा. ते एकटेच सर्वांना व्यापून असते, केवळ तेच असा आणि इतर सर्व सोडून द्या. जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तर कोण शोधण्यास जाईल? तुम्ही असले पाहिजे, केवळ त्यानंतरच शोध सुरू होऊ शकतो. जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा शब्दाशिवाय मी आहे हे ज्ञान जाणून घ्या. स्व जाणणे, आत्मज्ञानात वस्ती करणे हे केवळ बौद्धिक जाणणे नाही. तुम्ही ते असले पाहिजे आणि तुम्ही त्यापासून हलले नाही पाहिजे. स्थिर असले पाहिजे. शांत बसा. मी आहे या ज्ञानाबरोबर एकरूप असा. मग तुम्ही जगाशी संबंधित नसाल किंवा जगात जे काही चालले आहे त्याशी संबंधित नसाल. जेव्हा तुम्हाला शरीराच्या अस्तित्वाची जाणीव नसते तेव्हा अनुभवांचीही नोंद नसते. मी आहे या ज्ञानाची देव म्हणून, गुरु म्हणून पूजा करा. मी आहे हे ज्ञान तुमचा गुरु आहे, त्यात असा. या स्वला शरीर म्हणून गृहीत धरणे याने प्रत्येकाला खूपच प्रभावित केले आहे. तुम्ही प्रत्येकाने मी आहे म्हटले पाहिजे आणि ते जाणले पाहिजे. मी हा आहे किंवा मी तो आहे असे म्हणू नका. केवळ तुमच्या स्वतःला पकडून ठेवा. तुम्ही आहात म्हणून केवळ असा. सहजच तुम्ही जाणता की तुम्ही आहात. तेथेच राहा. यांचे नित्य स्मरण राखा की मी आहे या असणेपणाचे ज्ञान हे सर्व देवांचे, सर्व वेदांचे ज्ञान सूचित करते. तेच ब्रह्म आहे. मी आहे मध्ये जाणवणाऱ्या सुखद संवेदनात असताना देहपात जरी झाला तरी हरकत नाही, कारण त्यावेळी जाणीव ही सर्वोच्च पातळीला पोहोचलेली असते. हे मी आहे हे ज्ञान कळणे पहिल्यांदा प्रकटले, नंतर तुम्ही देहाचा स्वीकार केला. केवळ मी आहेला पकडून ठेवा आणि काहीही प्रश्न विचारू नका. तुम्हाला मी आहे हे कळले, आता यात वस्ती करणे हीच भक्ती आहे.
मी आहे हे कळते पण स्थिरपणे धरण्याने ज्ञानाच्या उगमाचा झरा तुमच्यातून वर येईल, ज्याने विश्वाचे रहस्य उघड होईल. जाणीव म्हणजे मी आहे या कळतेपणाचा शब्दांशिवायचा भाव न कळत आणि अनपेक्षित प्रकटला आहे. केवळ या कळतेपणाच्या प्रांतात मी आहे हे जग बनते व जगाचा अनुभव घेते. तुमच्या निर्मितीच्या उगमात तुम्ही राहिले पाहिजे. मी आहे या ज्ञानाच्या आरंभात. तुम्ही हे जर प्राप्त केले नाही तर तुमच्या मनाच्या मायावी साखळीत तुम्ही सापडाल आणि इतरांच्या मनातील तशाच साखळीत तुम्ही बद्ध व्हाल. मी आहे या ज्ञानात वस्ती करणे हा तुमचा खरा धर्म आहे आणि हे मी आहे म्हणजे काय हे समजून घेणे हेच आत्मज्ञान आहे. या ज्ञानानेच तुम्हाला आत्म्याचा साक्षात्कार होईल. समजा की जसे आकाश सर्व व्यापक आहे तसे मी आहे हे ज्ञान सर्व व्यापक, अमर्याद आणि असीम आहे. किती चमत्कार हे सर्वोच्च तत्व शरीरासारखे वागवले जाते. सर्व दुःख या चुकीच्या ओळखीमुळे आहे. तुम्ही जर त्याला सर्वोच्च आदर दिला, ज्याला ते पात्र आहेतच, तर तुम्हाला दुःख आणि मृत्यूतून जावे लागणार नाही. केवळ मी आहे या ज्ञानाच्या अर्कात पूर्ण मुरून जाऊन या भावात सखोल ध्यानात बसा. मग ते तुम्हाला आपसुकच उघड करेल की मी आहेपणाचा तुमचा भाव कसा आणि का उदय पावला. जाणीव, असणे पण, मी आहे, पण हे सर्व एकच आहेत कोणत्याही शब्दाच्या उत्पत्ती अगोदर. ध्यान काय आहे? शरीर, मन, व्यक्ती म्हणून ध्यान करीत आहे हे ध्यान नाही, पण हे मी आहे हे ज्ञान, ही जाणीव स्वतःचे ध्यान करीत आहे. मग ही जाणीव स्वतःच त्याचा अर्थ उघड करेल. शरीरावर एकाग्रता करू नका, कारण शरीरामुळे तुम्ही स्वतःला स्त्री वा पुरुष म्हणवता. केवळ मी आहे हे ज्ञान शरीरभावाशिवाय, नाम, रूप आणि आकाराशिवाय पकडून ठेवा. तुम्हाला दृढ श्रद्धा हवी की शरीर, मन आकाराशिवाय मी आहे हे ज्ञान, त्याच्या सर्वोच्च शुद्धतेत मी आहे हे केवळ मी आहे हे आहे. त्या ठिकाणी मी आहे म्हणजे मी आहे या दृढ श्रद्धेशिवाय इतर तंत्र नाही. ध्यानाने मी आहे ही श्रद्धा केवळ बळकट होऊ शकते. ध्यान म्हणजे मी आहे. ज्ञानाने मी आहे मध्ये राहणे. जे मी आहे हे ज्ञान स्वतःवरच ध्यान करते आणि स्वतः सोडून इतर कशावरही ध्यान करीत नाही. जेव्हा तुम्ही ध्यानाला बसता, पहिली गोष्ट ही समजायला हवी की ही देह ओळख नाही जी ध्यानाला बसते, पण हे ज्ञान मी आहे ही जाणीव जे ध्यानाला बसते आणि स्वतःवरच ध्यान करते.